दिवसाची प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे 21 दिवसांमध्ये आता असं होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती ब्रेनला हॅबिट व्हायला 21 दिवस लागतात. जर कोणती आपण सुरुवात केली आणि ती 21 दिवस जर कंटिन्यू केली विदाऊट ब्रेक, तर आपला ब्रेन त्याच्यावर असा डिसिप्लिन मध्ये येतो, त्याला ती हॅबिट होते, तो पॅटर्न होतो त्याचा तयार. तर हे सबकॉन्शियस लेवलला पण ते जातं आणि त्या डिसिप्लिन मध्ये ब्रेन येतो. तर आपण 21 दिवस जर ज्यांनी सिन्सिअरली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली आहे, थँक्यू, धन्यवाद, आभार या फिलिंग मध्ये राहिले असतील, तर आता त्यांना जादू आपल्या समोर दिसायला लागेल. म्हणजे आता थोडेसे रिझल्ट आपल्याला, छोटे मोठे रिझल्ट दिसायला लागतील. त्यामुळे ह्या चॅप्टरचं नाव आहे बिफोर युअर व्हेरी आईज. तर त्याच्यामध्ये काय होतंय, खाली जादूची छडी दिसते, टेबल आहे, जादूची छडी आहे, टोपी आहे जादूगारची, आणि त्याच्यातून ससा येतोय. म्हणजे जादूगार कसं काही पण काढू शकतो, ससा काढू शकतो, बर्ड काढू शकतो, काही काही पण काढू शकतो त्याच्या टोपीतून, किंवा जादूच्या छडीने जसं करू शकतोय, तसं आता आपण आपले एवढं म्हणजे ह्या अशा लेवलचे नाही, बट आपल्याला जे रिझल्ट एक्सपेक्टेड आहे, आपल्या जे ड्रीम मॅनिफेस्टेशन एक्सपेक्टेड आहे, ते आपल्या लाईफमध्ये आपल्या डोळ्यांसमोर होणार आहे. त्यामुळे बिफोर युअर व्हेरी आईज. कारण तो जादूगार पण आपल्या सगळ्यांना दाखवतो ना, ती टोपी रिकामी आहे, इकडे बघा तिकडे बघा, बॉक्स रिकाम आहे, आणि मग तो काहीतरी छू मंतर करतो आणि अचानक दिसतं. तर ते आपल्या डोळ्यांसमोर होतं, पण आपल्याला नाही समजत की कसं झालं, कसं केलं. त्यांनी माहिती आपल्याला काहीतरी ट्रिक यूज केली असणार आहे, असं काही हवेतून नाही आलं. पण तरी ती ट्रिक आपण डोळ्यांनी पाहत असतो तरी आपल्याला समजत नाही. तर ते त्याच्या मागे काहीतरी त्याचं लॉजिक असतं, सायन्स असतंच. तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे पण काही पण अचानक काहीतरी झालं आणि काही पण होऊन गेलं असं नाहीये. किंवा तो जादूटोणा नाहीये, त्याच्या मागे पण सायन्स आहे, काहीतरी बिलीफ्स आहेत, युनिव्हर्सचा प्लॅन आहे. तर ते सगळं तर जादू जादू होणं म्हणजे अशी रॅन्डम काही जादू नाही होत, फक्त ती आपल्याला कळत नाही होते कशी. युनिव्हर्स कसं काम करतं हे अजून पूर्ण कोणालाही कळलेलं नाही. आणि पण आपण जेव्हा थँकफुल, ग्रेटफुलनेस मध्ये येतो, जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी हाय करतो, तेव्हा आपल्याला रिझल्ट दिसायला लागतात. आपण युनिव्हर्सशी ट्यून करायला लागतो आणि मग आपल्याला रिझल्ट येतात. मग त्याच्यामुळे आता ते आपलं जादू दिसण्याचा जो दिवस आहे तो आता 22वा सुरू होतो. 21 दिवस आपण त्याच्यावर स्टडी केला, प्रॅक्टिसेस केल्या, आणि 3 दिवस आधी ते इंट्रोडक्शन घेतली, आपले ते पहिले बेसिक समजवलं की कसं काय मॅजिक बुक काय काय होणार आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करणार आहे, आपल्या फ्रिक्वेन्सी कशा हाय करायच्या. मग 21 दिवस आपण ती प्रॅक्टिस, म्हणजे जवळजवळ आपले आता 21 आणि 3 24 दिवस झाले, आणि आता आज 25वा दिवस आहे. तर दिस वर्ल्ड आफ्टर ऑल अवर सायन्स अँड सायन्सेस इज स्टील अ मिरॅकल, वंडरफुल, इन्स्क्रप्टेबल, मॅजिकल अँड मोर टू हुज एव्हर विल थिंक ऑफ इट. हे वर्ल्ड पूर्ण मॅजिकने भरलेलं आहे. सायन्सने भरलंच आहे, पण सायन्स इज ऑल्सो मॅजिक ना. आता तो जो जादूगार करतो तो आउट ऑफ सायन्स तर नाही करत, काहीतरी जादू टोना देवाचं नाव घेतलं आणि मग हे काढून दाखवलं, गुलालचा लाल झाला आणि येल्लो झाला, असं काही नाही करत. तो पण काहीतरी ट्रिक यूज करतो, फक्त ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण त्याच्या मागे पण सायन्स असतं, जे जादूटोणे करतात, किंवा मग जे जादूगार पण करतो त्याच्या मागे पण असतं. आणि इव्हन सायन्सचे जे शोध लागले त्याच्या मागे तर सायंटिफिक रूल्स आहेत. आता विमान पहिले नव्हतं, 100 वर्षापूर्वी विमान नव्हतंच, पण म्हणजे ते नव्हतंच का, ते होतं, पण ते कोणाला आयडिया नाही सुचली, ते लॉज कसे वापरायचे ते नाही समजलं. तर लॉज कसे वापरायचे हे एकदा समजलं तर तुम्ही विमान बनवू शकता, तुम्ही रॉकेट बनवू शकता, तुम्ही चंद्र, सूर्य, तारे कुठेही जाऊ शकता. पण फक्त ते लॉज यूज करायचे कसे हे समजायला पाहिजे. तर आता आपण चंद्रावर गेलो, मंगळावर जायचा प्रयत्न आहे, आणि पुढच्या पण ग्रहांवर जायचा. पण आपल्याला ते अजून फाइंड आउट का नाही होते, कारण तेवढे लॉज, आपली तेवढी शक्ती, तेवढं इंधन कसं पुरवायचं त्या रॉकेटचं, त्याच्यावर आता काम चालू आहे. पण ते होऊ नाही शकत का, ते होऊच शकतं, कारण 100 वर्षापूर्वीच आपल्याला कोणी सांगितलं असतं की लोक असं पूर्ण एक बस सारखं घेत आहेत, या जागेवरून त्या जागेवर सोडून येत आहेत विमानात. तर 150-200 वर्षापूर्वी कोणालाच खरं नसतं वाटलं. शिवाजी महाराजांच्या काळात ते दिल्लीहून इकडे घोड्याने आले होते, परत सगळ्या लढायांना ते घोड्याने जायचे, किंवा जास्तीत जास्त पालखीतून जायचे, घोडे हत्ती पालखी. त्यांना जर सांगितलं असतं की असं विमान आहे ना, एका क्षणात ते दिल्लीहून असं 2 तासात इकडे येतंय, त्यांना किती दिवस लागले होते ती आग्र्याहून सुटका करून पुण्याला यायला परत. तर तेवढे महिने वाचतील, तर ते शिवाजी महाराजांच्या काळात चक्रावून गेले असते सगळे. पण आहे ना, ती जादू होतीच, फक्त काय होतं की सायंटिस्ट लोकांना ते रूल्स सापडले, ते लॉस सापडले, म्हणजे ते त्यांना सापडले, म्हणजे ते ऑलरेडी होते, फक्त त्यांनी डिस्कवर केले, ते अनकवर केले. तसंच आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, मॅजिक बुकचं सगळं आहे. फक्त ते तुम्ही प्रॅक्टिस कधी कराल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल.
विदाऊट प्रॅक्टिस अनुभव नाही येणार. मग तो कोणीतरी काय म्हणेल की नाही हा वेडा माणूस आहे, काही सांगतो. किंवा जादूगर जादू करतो तर त्यांनी त्या टेक्निक शिकल्या म्हणून तो जादू करतो. आपल्याला म्हटलं टोपीतून ससा काढून दाखवून कबूतर काढून दाखव, तर आपण नाही करू शकत आहे, कारण आपण ते शिकलो नाही. तो शिकलाय पण ते अंधश्रद्धा नाहीये ना, दॅट इज ऑल्सो रिअल जादू. तर आपल्याला पण रिअल जादू करायची आहे, तर मॅजिक फॉर्म्युला जे तिने 21 दिवस शिकवले ते सगळे फॉर्म्युले आपण अप्लाय केले. ते आपले सायंटिफिक आहे पण तरी मिरॅक्युलस मिरॅक्युलस आहे, वंडरफुल आहे, मॅजिकल आहेत. आणि जो कोणी तो ते अप्लाय करेल त्याच्या लाईफमध्ये ते मॅजिक दिसेल. तर थॉमस कॅरली, रायटर अँड हिस्टोरियन, तर तो रायटर आणि हिस्टोरियन पण आहे, की इतिहास तज्ञ. तर तो ते सांगतोय, 7 years ago when I first discovered the secret and the magical power of gratitude, I made a list of all my desires. तर ही रॉन्डा पण सांगते, तिने 7 वर्षापूर्वी तिने सिक्रेट डिस्कवर केलं. तिने नवीन निर्माण केलं का? शी इज नॉट इन्व्हेंटेड, शी हॅज डिस्कवर्ड. तुम्हाला डिफरन्स माहिती असेल इन्व्हेन्शन अँड डिस्कवरी मधला. इन्व्हेन्शन म्हणजे असं असतं की जे कधीच नव्हतं, जे पहिल्यांदा कोणीतरी एकदम शोधून काढलं. आणि डिस्कवरी म्हणजे जे होतीच, गुरुत्वाकर्षण जसं होतच पहिले, पण न्यूटनला ते सफरचंद पडल्यावर त्याने विचार केला की हे कसं पडलं, कुठे पडलं, का पडलं, किती फोर्सने पडलं, त्याने डिस्कवरी केली, स्टडी केला, तेव्हा त्याला कळलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे. तर जसं लॉ ऑफ ग्रॅव्हिटी होताच पूर्वापारपासून, लोक काय उलटे नव्हते तरंगत ना, की जोपर्यंत न्यूटन शोधत नाही, न्यूटनने शोधल्यावरच मी जमिनीवर चालेल असं नाही. तर चालतच होते, पण लोकांना लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण असतं हे माहितीच नव्हतं. तसं हिने सिक्रेट होतच, मॅजिकल पॉवर होत्या, ग्रॅटिट्यूड होतं सगळं, पण ते कोणाला माहिती नव्हतं. रॉन्डा बर्नने सगळे स्टडी केले, कोण काय युज करतो, कोण प्रॅक्टिसेस कोणत्या युज करतं, सगळे धर्म स्टडी केले, सगळ्या सायंटिस्टला ती बोलली, सगळ्या. आणि करंट लेवलला सिक्रेट मूवी मध्ये दाखवलंय, जे जे प्रॅक्टिशनर्स होते त्या सगळ्यांना तिने एकत्र आणून ते रिसर्च केला की सिक्रेट कसं वर्क होतं, पॉवर, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वर्क होतो. आणि मग तिने ते डिस्कवर केलं, इन्व्हेंट नाही केलं. इन्व्हेंट करणं म्हणजे एकदम नवीन शोध लावणं. नवीन नव्हता तो, जुन्या काळापासून वापरत आलेला आहे. आणि काहींना त्याचं नाव पण नसेल माहिती, पण ते वापरतात. आता काहींना खूप जुने लोक पण असतील, आता शिवाजी महाराज पण त्यांची जी इच्छा शक्ती होती ते पूर्ण करायचे. त्यांनी 16व्या वर्षी जे रक्त तलवारीने कापून हात, आणि ते रक्त ते रायरेश्वराला दिलं, आणि तेव्हा प्रतिज्ञा घेतली की मी माझं स्वराज्य स्थापन करणार आहे. तर ते सिक्रेटच होतं, तो लॉ ऑफ अट्रॅक्शन होता, ते मॅनिफेस्टेशन होतं. त्यांनी ग्रॅटिट्यूड केला, त्यांनी त्या शंकराला ते वाहिलं, म्हणजे शंकराला शरण पण गेले, त्याला थँकफुलनेस पण होता. आणि त्यांचा डिसिप्लिन होता, डेडिकेशन होतं, करेज होतं. सगळे गुण त्यांनी अप्लाय करून लॉ ऑफ अट्रॅक्शन व्हिज्युअलायझेशन पण केलं, की माझा महाराष्ट्र, माझं माझं स्वराज्य कसं दिसेल, मी कसा गादीवर बसेल, मी कसा माझ्या लोकांना एकत्र करून ते त्या म्हणजे मी स्वराज्य स्थापन करून माझ्या लोकांसाठी मी कसं काम करेल, हे त्यांनी व्हिज्युअलाइज केलं असेल ना. पहिले पहिले तर जिजामाताने व्हिज्युअलाइज केलं, ते जन्माला यायच्या आधी. ते सगळे अत्याचार बघून तिला असं वाटलं असेल की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की ज्याने हे सगळे अत्याचार तोडून आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं. तर शिवाजी महाराजांना तर माहिती म्हणजे जन्माला आल्याला थोडी माहिती होतं की मला स्वराज्य निर्माण करायचंय. ती जिजामाताची आयडिया होती, ती लहानपणापासून तिने त्याच्यात पेरली, त्या सबकॉन्शियस मध्ये गेली. त्याच्यावर त्यांच्या दोघांचं व्हिज्युअलायझेशन झालं. आणि त्यांचे पप्पा शिवाजी महाराजांचे ते तर दुसरीकडेच नोकरीला होते. ते मुस्लिम राजाच्या तिथे नोकरीला होते ना, चाकरीला, आदिलशहाकडे की ते निजामशहाकडे, कोणाकडे तरी ते नोकरीला होते. म्हणजे ते मुस्लिम लोकांची चाकरी करत होते, मुस्लिम राजांची. आणि कोणीही विचार केला नव्हता की मराठ्यांचं साम्राज्य होईल. पण तो कसा झाला, तो लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क झालं. मग आईचं झालं, मग पोराचं झालं, त्यांनी व्हिज्युअलाइज केलं. जेव्हा प्रचंड कंडिशन्स त्यांच्या टोटली विरुद्ध होत्या, काहीच कोणती फेवर मध्ये कंडिशन होती, कुठलीच नाही. मंदिरं तोडले जात आहेत, मग स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, आपली संपत्ती लुबाडल्या जातीये, सगळीकडे अत्याचार माजलेला होता. तरी त्यांनी त्यांचं व्हिजन, त्यांचं स्वप्न, कोणी काही म्हणू, त्या मायलेकाचं दादोजी कोंडदेव जे होते त्यांचे शिक्षक, त्या तिघांचं स्वप्न, त्यांचं व्हिज्युअलायझेशन इंटॅक्ट ठेवलं त्यांनी. आणि ते इंटॅक्ट ठेवायला कसं लागतं, जेव्हा आपण रोप लावतो ना, तर ते सुरुवातीला छोटं असतं, ती बी असते, त्याला पाणी घालायला लागतं, त्याला खत घालायला लागतं, त्याला थोडं मोठं व्हायला लागतं. थोडंसं एवढंस जरी झालं ना ते, तर तेव्हा काय होतं, एखादी बकरी येऊ शकते, कोणता पण किडा मुंगी येऊ शकतं, काहीतरी त्याला पेस्टिसाइड लागू शकतं. तर त्या रोपाला छोटं असताना खूप जपावं लागतं. मोठं झाल्यावर काही नाही, की एकदा मोठं होऊन गेलं, त्याला स्ट्रेंथ आली, वारा वगैरे सहन करायची, सोसाट्याचा वारा, पाऊस ते सहन करेल.
पण जेव्हा छोटं रोप आहे त्याला खूप जपायचं असतं, किड्या मुंग्यांपासून, त्याला बकऱ्यांपासून, कोणत्या जनावरांनी खाऊ नये, गाई म्हशीने, तेव्हा त्याला कुंपण लावलेलं असतं. तशाच आपल्या आयडियाज आहे. आता समजा तुम्ही काहीच नाहीये, तुम्ही एकदम छोटा माणूस आहे, तुम्हाला खूप मोठे स्वप्न आहेत, पण तुम्हाला लोक बिलीव्ह नाही करत आहे. आजूबाजूच्या पूर्ण रिलेटिव्ह, फ्रेंड्स, घरचे आपल्यावर विश्वास नाही करत आहे. आपल्याला काहीच ते म्हणतात की तू तुच्छ माणूस आहे आणि तू काय स्वप्न बघतो, तू काय पूर्ण होणार आहे, तू 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 काय एवढा बिलिनियर मिलेनियर होणार आहे. तर त्यांच्यावर बिलीव्ह करू नका. तुमचं स्वप्न आहे ते छोटं आहे, ते बी एवढं आहे, पण त्याच्यात वृक्ष होण्याची ताकद आहे. तर ते तुम्हालाच जपायचं आहे. जसं जिजामातांना, शिवाजी महाराजांना, दादोजी कोंडदेव यांना कोणी बिलीव्ह नसेल केलं की हे कसे स्वराज्य निर्माण करणार आहे, नसेल केलं त्या काळी. आपल्याला काय माहिती की डिटेल डे टू डे लाईफ मध्ये त्यांच्यात काय होतं. आपल्याला फक्त मोठं पिक्चर दाखवलं जातं, एकदम लढाया बिडाया. पण लहानपणापासून त्यांनी तो ऍटिट्यूड कसा जपला, त्या आईने त्याला काय संस्कार दिले, डेली त्यांनी डायलॉग काय केला, काय व्हिज्युअलायझेशन केलं, की ते पोरग 16व्या वर्षी जाऊन मित्रांसोबत तुम्ही मावळे आणि मी राजा हे खेळतोय. तर त्याच्या डोक्यात कुठून आलं हे सगळं, तर ते आईचं व्हिज्युअलायझेशन होतं, त्या पोराचं व्हिज्युअलायझेशन होतं. तर हा सगळा मॅजिकल गेम आहे, सगळा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे आणि ग्रॅटिट्यूडचा आहे. जर तुम्हाला कोणी वेड्यात काढत असेल की हे काही वर्क होत नाही किंवा तुझं स्वप्न तुच्छ आहे, तू आता तुच्छ माणूस आहे, तुम्ही एकटे असाल तरी ते जिजामातांचे नवरा पण जवळ नसायचा, त्यांचे पती हजबंड, ते जाऊन येऊन असायचे, ते 2-2 महिने, वर्ष यायचे नाही लढायांवर. तरी त्या बाईनी एकटा तो ऍटिट्यूड प्रोटेक्ट केला होता, तिचं जे रोपटं होतं त्याला सांभाळलं. तर ते आपण आपल्या स्वप्नांसोबत आपणच करू शकतो. दुसरं कोणीही आपले स्वप्न पूर्ण करायला येणार नाहीये. इव्हन इफ तुमचा नवरा, बायको, घरचे नाही येऊ शकत. तुम्हाला माहितीये की तुमच्या डोक्यात काय, तुम्हाला माहितीये तुम्ही काय शिकले, तुम्ही काय स्किल सेट डेव्हलप केला, तुम्ही काय माइंडसेट डेव्हलप केला, तुम्हाला कुठे पोहोचायचंय, तुमची जर्नी स्टेप बाय स्टेप, 1 इयर, 5 इयर, 10 इयर कशी असेल, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. तुम्ही बायकोला किंवा नवऱ्याला ब्लेम नाही करू शकत, तुला कळत नाही का मला हे करायचंय. तिला काय माहिती तुम्ही तुमच्या डोक्यात किती क्लिअर आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर आपलं जे स्वप्नांचं रोप आहे, आपल्या ज्या डिझायर्स आहे, त्याची लिस्ट कायम तयार ठेवा. ती बदलत राहा, ती अपडेट करा. दर 2-3 वर्षांनी स्वप्न पण बदलू शकतात. असं काही नाही की एकच ठरवायचंय. ठरवलं तरी म्हणजे ते एक्सपांड होतं ना. आता पहिले मला 1 लाखाचा बिझनेस करायचा आहे, मग 10 लाखाचा करायचा, अपडेट होतो त्याच्यात. जसा फोन अपग्रेड होतो आपला, एकदा फोन घेतला की आपण लाईफ टाईम तोच फोन नाही ठेवत, आपण अपग्रेड करतो. डेटा तोच असतो, आपले व्हॉट्सअप तेच आहे, नंबर तोच आहे, फोटोज तेच आहे, त्याच लोकांचे परत काढतोय, ते सगळं सेम आहे, बट आपण फोन अपग्रेड करतोय जशी टेक्नॉलॉजी बदलते. तर जसा काळ बदलतोय ना, तसा एआयचा काळ येतोय, टेक्नॉलॉजीचा काळ येतोय. तर आपल्याला स्किल सेट बदलणं, आपले थोडेसे ड्रीम पॉलिश करणं, थोडेसे अपग्रेड करणं, बट आपले ड्रीम्स आपल्यालाच क्लिअर करणं, आपल्याला ती लिस्ट बनवणं, ती सारखी सारखी बघणं, त्याचा विजन बोर्ड करणं, ती आपण आपल्या मनात जिवंत ठेवली नाही तर मेलेले स्वप्न घेऊन जगायला म्हणजे काहीच अवघड नाही. मग तसेच जगा, आणि कोणी उठवून म्हणणार पण नाही का बाबा तू स्वप्न का नाही पाहिले, की का पूर्ण नाही केले. सगळ्यांना तर बरंच आहे, जगतोय मीडियोकर लाईफ आणि येतोय घरी, जातो येतो, काहीतरी ऑफिसला जातो आपण, येतो घरी, खातो पितो झोपतो, तेवढंच आपलं असेल तर मग काही गरज नाही. पण जर आपल्याला काही चेंजेस घडवायचे असतील आपल्यात, समाजात, सोसायटीत, आपल्या फॅमिलीत, तर वी हॅव टू डू इट मोर. म्हणजे चांगली आपली लिस्ट करा, व्यवस्थित आपल्या रोपट्याला आपण जपा. दुसऱ्यांकडनं अपेक्षा करू नका. दुसरे असे ते गाय, म्हैस, मुंगी सारखे खायला बसलेले आपलं स्वप्न कधी तुटतं आणि हा कधी तुटतो. तर आपण ते आपल्या स्वप्नाला जपा, आपल्या व्हिज्युअलायझेशनला जपा आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करा. तर आय मेड अ लिस्ट ऑफ ऑल माय डिझायर्स. तर तिने लिस्ट केली, तिने डिस्कवरी केली, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय, सिक्रेट काय, मॅजिकल पॉवर स्टडी केल्या, ग्रॅटिट्यूड स्टडी केला आणि तिच्या डिझायर्सची लिस्ट केली. इट वॉज सो लॉंग लिस्ट ऍट दॅट टाइम, देअर सीम टू बी नो पॉसिबल वे माय डिझायर कुड कम ट्रू. त्यावेळेस तिची एवढी लॉंग लिस्ट असेल, आणि जेवढा माणूस बेसिक लेवलला असतो, स्टार्टिंगला असतो, नवीन असतो, तेव्हा त्याची लिस्ट लॉंगच असेल ना. कारण त्याने काहीच अचीव्ह नाही केलंय, त्याला एकदम छोट्या छोट्या गोष्टी घेण्यापासून असतं. 2 व्हीलर घ्यायची, 4 व्हीलर घ्यायची, लॅपटॉप घ्यायचा, मोबाईल घ्यायचा, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, असं सगळं छोट्या छोट्यापासून, ज्वेलरी घ्यायची किंवा इन्व्हेस्टमेंट करायची, एवढी सेव्हिंग असली पाहिजे. तर तेव्हा लिस्ट मोठी असते. पण जेव्हा आपण सर्टन एजला, सर्टन पोझिशनला पोहोचतो, दररोज म्हणजे दर 2-3 वर्षांनी, 5 वर्षांनी आपले कम्प्लीट होत जातात आपल्या डिझायर्स, आणि मग आपल्या डिझायर कमी होत जातात. आता घर, गाडी, बंगला झालं, मग पुढे काय, मग पुढचं डिझायर, पुढचं, पण त्या कमी होत जातात. पण तिची स्टार्टिंगला लिस्ट लॉंगच असते कोणाची पण. आणि मग त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, माझी तर एवढी लिस्ट आहे, एवढे स्वप्न आहे, मी एक एक कधी पूर्ण करू. तेव्हा पॉसिबिलिटीच वाटत नाही आपल्याला, तेव्हा इम्पॉसिबल वाटतं की एवढी लिस्ट माझ्यानी कम्प्लीट होणार नाही.
पण ते नेव्हरलेस आय टूक माय टॉप 10 डिझायर्स अँड कॅरीड देम विथ मी ऑन अ पीस ऑफ पेपर एव्हरी डे. मग तिने त्या लॉंग लिस्ट मधल्या 10 महत्वाच्या डिझायर काढल्या आणि त्या तिच्याकडे स्वतःच्या कागदावर पेपरवर लिहून स्वतःजवळ त्या कायम ठेवल्या, दररोज जवळच ठेवल्या तिने. तर whenever I had an opportunity, I would take out my list and read through it, giving as much as gratitude for each desire as I could, as though I had received it. With my number one desire, the desire I wanted more than anything else, I kept it constantly in my mind, and I would say the magic word thank you for it multiple times in a day, and feel as if it had come true. One by one, every desire on my list magically appeared before my very eyes. As I received my desires, I would cross them off my list, and when I had new desires, I would add them to my list. मग तिने रोज ते कागदावर 10 डिझायर लिहिल्या आणि ती स्वतःसोबत त्या दिवस रात्र रोज घेऊन फिरायची. आणि रोज जेव्हा पण तिला ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा त्या कागदाकडे बघायची, त्या डिझायर फील करायची, इमॅजिन करायची. एक एक मिनिट सेकंडभर पण केल्या दिवसभरात 3-4 वेळा, तरी ते रिमाइंड होतं आपल्याला. आणि नंतर ती त्याला मॅजिक वर्ड थँक्यू 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 म्हणायची, मल्टिपल टाइम्स म्हणायची. आणि असं फील करायची की त्या कम्प्लीट झाल्यात. आणि मग असं करता करता तिची एक एक डिझायर कधी समोर झाली तिच्या डोळ्यासमोर, बिफोर माय व्हेरी आईज, ते तिला पण नाही कळलं आज. आणि त्या जशा जशा पूर्ण होत गेल्या, ते क्रॉस होत गेल्या, आता पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी, तशा 10-10 होत गेल्या. तर तिने परत नवीन नवीन त्या लिस्ट मधली, तिची लिस्ट मोठीच होती, त्या मोठीमधनं परत 10-10-10 ती ऍड करत गेली. तर वन ऑफ माय डिझायर फ्रॉम माय ओरिजिनल लॉंग लिस्ट वॉज टू ट्रॅव्हल टू बोरा बोरा नियर ताहिती. तर बोरा बोरा आयलँड आहे, ते ताहिती जवळ आहे. तर तिची एक विश होती की मी त्या आयलँडवर जाऊ. आफ्टर स्पेंडिंग अ ब्युटिफुल वीक ॲट द एक्झॅक्ट प्लेस इन बोरा बोरा आय हॅड लिस्टेड अनदर ब्युटिफुल थिंग हॅपन. I was flying to the mainland of Tahiti on my way home when the airplane stopped and en route to pick up the passengers. The flight had been empty, but it filled to the brim with native Tahitis, and suddenly laughter, smiling faces, and happiness that was palpable surrounded me. तर ती त्या बोरा बोरा आयलँडला तिला जायची, ताहिती जवळ जे आहे तिथे जायची, तिची एक विश होती, डिझायर होती. तर तिने ती पूर्ण केली. एक वीक तिथे पूर्ण राहिली त्या बोरा बोराला आणि तिचं टिक झाली एक विश तर. आणि ते तिला येता येता तिच्यासोबत छान एक गोष्ट झाली की ती परत त्या बोरा बोरावरून ताहितीला एरोप्लेनने येत होती, मग तिथून ती घरी जाणार होती. तर ते ताहितीला विमान थांबलं आणि तिथून काही पॅसेंजर बसले त्याच्यामध्ये, फ्लाईट पूर्ण एम्प्टी होती. आणि ते नेटिव्ह ताहितियन्स म्हणजे ते तिथले ताहिती, म्हणजे ते असं काही आदिवासी जमाती पण असतात तिकडे, की ते आयलँड आहे ना तिकडे एकदम डेव्हलप नसेल, तर तिथले ते लोक तिथे बसले आणि ते लगेच लाफ्टर, स्माइलिंग फेस आणि हॅपीनेस होता त्या लोकांमध्ये. म्हणजे काही लोकांचा हॅपीनेस असा असतो की तो आजूबाजूला लगेच दुसरे पण खुश होऊन जातात. म्हणजे आपण कधी कधी डल पण असलो, पण काही लोक असे जवळ आले की आपल्याला त्यांनी काही बोललं नाही, म्हटलं नाही, पण त्या माणसाची एनर्जी एवढी असते ना की आपल्याला सहज छान वाटायला लागतं. तर तशी त्या माणसांची एनर्जी होती की जी सराउंडिंग पूर्ण हॅपी करत होती. ते लोकांचा हॅपीनेस, स्माइलिंग फेस, लाफ्टर जे होतं. तर ॲज आय एन्जॉईड द शॉर्ट फ्लाईट विथ these ब्युटिफुल पीपल, इट बिकेम अ क्रिस्टल क्लिअर टू मी द रिझन वाय दे वर सो हॅपी. They were grateful to be alive and were grateful to be on the airplane, and they were grateful to be with each other. They were grateful for where they were going. They were grateful for everything. I could have stayed on that plane and traveled around the world with them. It felt so good to be with them. And then it struck me that I had just received my final desire. Bora Bora was the last desire on my original long list, and the reason I was on that plane was before my very eyes. Great gratitude. तर तिने ती शॉर्ट फ्लाईट होती, छोटीशी फ्लाईट होती, छोट्या डिस्टन्सची, पण तिने तो प्रवास त्या ब्युटिफुल पीपल बरोबर इतका एन्जॉय केला. तर तिला क्रिस्टल क्लिअर झालं की ते का हॅपी आहेत. कारण ते लाईफला आता फील करताय, ह्या मोमेंट मध्ये ते हॅपी आहेत. ते फ्युचरचा विचार नाही करत आहे, ते एकमेकांसोबत हॅपी आहेत, ते एरोप्लेन मध्ये बसले म्हणून हॅपी आहेत, ते जिवंत आहेत आज म्हणून ते हॅपी आहेत, ग्रेटफुल आहेत, थँकफुल आहेत. आणि ते एकमेकांसोबत आहे, ती कंपनी पण ते एन्जॉय करतायत. आणि ते जिथे जात आहेत त्या डेस्टिनेशन साठी पण हॅपी आहेत ते. त्यामुळे थँकफुल, ग्रेटफुल, कृतज्ञ लोक आहेत ते.
तर ती बोलली त्यांची एनर्जी अशी होती की मी त्या प्लेनवर त्या लोकांसोबत जगभर फिरली असती, अराउंड द वर्ल्ड मी त्यांच्यासोबत फिरली असती. इतकं त्यांच्यात चांगली एनर्जी होती आणि तिला तेवढं छान वाटलं. तर तिने तेव्हा तिच्या डोक्यात असं आलं की तिची जी लॉंग लिस्ट होती डिझायर मधली, ती शेवटची डिझायर होती की बोरा बोरा आयलँड. तर त्याच्यामध्ये तिला जाणवलं की मला ह्याच्यासाठी एवढे हॅपी पीपल इथे भेटले की ती शेवटची डिझायर होती माझी. आणि बिफोर माय व्हेरी आईज, म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर माझी पूर्ण विशलिस्ट कंप्लीट झाली. आणि ते दाखवण्यासाठी, तो थँकफुलनेस दाखवण्यासाठी मला एवढी हॅपी फिलिंग त्या लोकांच्या स्वरूपात मला दाखवल्या गेली की माझी विशलिस्ट पण कंप्लीट झाली आणि मी ग्रॅटिट्यूड मध्ये होती म्हणून, आणि त्या लोकांचा एवढा ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता तिला बघायला मिळाली. I have shared this story as an inspiration for you because no matter how big your desires seem to be, you can receive them through gratitude. Even more than that, gratitude will bring joy and happiness for life that you have never felt before, and that is truly priceless. तर आपल्यासोबत रॉन्डाने ही का बरं शेअर केली स्टोरी इन्स्पिरेशनसाठी, की आपल्याला किती वाटो की आपली लिस्ट खूप मोठी आहे, कधी होईल, आयुष्यभरात तरी होईल की नाही, काय होईल, कसं होईल, हे आपले डाऊट्स येत असतील, तर तिने सांगितलं किती मोठी लिस्ट पूर्ण होऊ शकते. फक्त यू कॅन रिसीव्ह देम थ्रू ग्रॅटिट्यूड. जर तुम्ही कृतज्ञ असाल, आभार व्यक्त करत असाल, तर तुमची लिस्ट ती पूर्ण होऊ शकते. इवन मोर दॅन दॅट, जॉय अँड हॅपीनेस फॉर लाईफ दॅट. आणि ती लिस्ट तर पूर्ण होऊनच जाईल. ठीक आहे, लिस्ट पूर्ण झाली, घर घेतलं, गाडी घेतली, वेकेशनला गेलो, सोनं नाणं चांदी सगळं घेतलं, नवरा बायको पोरं सगळं झाले, एज्युकेशन झालं त्यांचं सगळं, ही लिस्ट तर पूर्ण होतच राहील. पण लाईफ तुम्ही एन्जॉय केलं का, हॅपीली एन्जॉय केलं का, तर ते पण तुम्हाला कृतज्ञता देईल. म्हणजे नुसतं मटेरियलिस्ट गोष्टी देणारच आहे, पण ब्रिंग मोर जॉय अँड हॅपीनेस इन युअर लाईफ. तर तो तुम्ही कधीच फील नसेल केला. तो तुम्ही आता 21 दिवसात पण तुम्ही डिफरन्स फील करत असाल की तुमचं थोडं हॅपीनेस, थोडंसं म्हणजे लाईट वाटत असेल, थोडंसं हलकं वाटत असेल. एवढं स्ट्रेस, टेन्शन मध्ये, अशा निगेटिव्हिटीज, एवढ्या फिलिंग तर नसतील येत ना, तर जेवढ्या आधी येत होत्या. तर तो जॉय अँड हॅपीनेस तुम्हाला मिळेल जो तुम्ही कधीच उपभोगला नव्हता. आणि दॅट इज प्राइसलेस. म्हणजे बाकीच्या गोष्टींना तरी प्राइस आहे, घराची प्राइस आहे, गाडीची प्राइस आहे, वेकेशनची आहे, पण हा जो आनंद, आतला जो सुकून आहे ना, तो लोक एवढं सगळं मिळवून पण शोधत असतात. तो प्राइसलेस आनंद आपल्याला मिळणार आहे. तर फ्रॉम द टाइम आय बिगॅन युझिंग ग्रॅटिट्यूड अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन टू द टाइम वे आय रिसिव्ड माय फायनल डिझायर ऑन माय ओरिजिनल लिस्ट वॉज 4 years. तर तिला एवढी मोठी लिस्ट कंप्लीट करायला किती वर्ष लागले? फक्त 4 इयर्स, 4च वर्ष लागले. टू गिव्ह टू गिव्ह यू अन आयडिया ऑफ इनॉर्मस ऑफ रिसिव्हिंग ऑल माय डिझायर्स इन दॅट अमाउंट ऑफ टाइम. When I created my desire list, my company was $2 million in debt, and I had 2 months before I would be forced to shut down it, and I would lose my home and everything I owned. तर तिने जेव्हा ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस सुरू केली, आणि तेव्हा तिची परिस्थिती अशी होती की ती कंपनी तिची $2 million डेप्ट मध्ये, म्हणजे कर्जात होती, आणि तिला 2 महिन्याची वॉर्निंग आली होती की तू हे फेडले नाही पैसे तर तुझी कंपनी शटडाऊन करण्यात येईल आणि तिचं घर घेण्यात येईल, आणि जेवढं पण तिची प्रॉपर्टी आहे तेवढी सील, म्हणजे तेवढी जप्त करण्यात येईल, अशी तिला वॉर्निंग दिलेली होती. आणि त्यावेळेस तिला थँकफुलनेस, कृतज्ञता करणं किती जड गेलं असेल, जेव्हा माझ्याकडे 2 महिन्याच्या पुढे माझी कंपनी चालेल की नाही, तिचा हप्ता भरेल की नाही, एवढे कंपनीचं कर्ज आहे, हे किती अवघड आहे. तेव्हा ग्रेटफुल राहणं, तेव्हा कृतज्ञतेत राहणं किती अवघड आहे. नॉर्मली तर आपण जगतोय, घरी येतोय, ऑफिस चाललंय, बिझनेस चाललाय, तर आपण थँकफुलनेस आणू शकतो. पण जेव्हा आपण कर्जात बुडालोय, आपल्याला नोटीस आलंय की तुझं सगळं जप्त करण्यात येईल, तेव्हा थँकफुलनेस करणं आणि आभार व्यक्त करणं किती अवघड असेल. तरी ते तिने केलं, आणि तेव्हा तिला ते करताना, the money I owed my on my personal credit card was a small fortune, and yet on my desire list was to own a big house overlooking the ocean, to travel exotic places in the world, to have paid all my debts, to expand my company, to restore every relationship to the best it could be, improve the quality of my family's lives, to be 100% healthy again, and have unlimited energy and excitement for life along with the usual list of material things. तर तिची तेवढ्या डेप्ट मध्ये, तेवढ्या कर्जामध्ये आणि एवढ्या हालतमध्ये तिची लिस्ट काय होती? तिला फक्त काय मिळत होतं? क्रेडिट कार्डवरनं थोडेसे पैसे ती काढू शकत होती, तेवढंच तिच्याकडे स्मॉल फॉर्च्यून, म्हणजे तेवढंच तिचं छोटं नशीब चालू होतं तेव्हा.
आणि तिचे डिझायर लिस्ट मध्ये काय होतं की बिग हाऊस पाहिजे, जे समुद्रकिनारी असणारे एक्झॉटिक प्लेसेसला, मला वर्ल्डच्या एक्झॉटिक प्लेसेसला मला वेकेशनला जायचंय, सगळे कर्ज फेडले, तिची कंपनी ग्रो होणार आहे, सगळे रिलेशनशिप असे करायचे की बेस्ट लेवलला रिलेशनशिप करायचे, क्वालिटी ऑफ लाईफ तिचं फॅमिली लाईफ एवढं बेस्ट इम्प्रूव्ह करायचंय, 100% तिला हेल्दी व्हायचंय आणि इतकं एनर्जेटिक अनलिमिटेड एनर्जी आणि एक्साइटमेंट लाईफ मध्ये असली पाहिजे, ते तिला करायचंय. आणि अजून मटेरियल थिंग्स तर खूपच होत्या. म्हणजे एवढी मोठी लिस्ट तिची होती आणि हे सगळं तिने 4 वर्षात अचीव्ह केलं. And my number one desire, which seemed like an absolute impossibility to many of the people around me, was to bring joy to millions of people through my work. आणि तिची सगळ्यात मोठी डिझायर काय होती? नंबर वन डिझायर. ती एवढी मोठी का झाली? कारण तिची नंबर वन डिझायर होती ती बाकीच्यांना इम्पॉसिबल वाटत होती. इम्पॉसिबिलिटी टू मेनी ऑफ द पीपल अराउंड मी. तिच्या बरोबरच्या सगळ्या सोबतच्या लोकांना वाटत होतं इम्पॉसिबल ड्रीम बघते. ते हे होतं की जॉय आणि हॅपीनेस मिलियन्स ऑफ पीपलच्या आयुष्यात आणायचं आहे तिच्या कामाने. ती जे काम करणार आहे त्यामुळे लाखो पीपल खुशीमध्ये हॅपीनेस मध्ये येतील, असं तिचं काम करायचं होतं तिला. आणि हे बाकीच्यांना इम्पॉसिबल वाटत होतं कारण तिचा कंपनी बंद पडण्यात आली आहे, डेट आहे, तिचं घर घेण्यात येईल, अशा सिच्युएशन मध्ये तिला कोण बिलीव्ह करणार होतं की लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, सिक्रेट मूवी काढेल, सिक्रेटचं बुक काढेल, मॅजिक. नंतर किती बुक काढले तिने, पॉवर, परत हिरो, परत ग्रेटेस्ट सिक्रेट, नंतर आता तिचं रिचेस आलंय. ते एवढे सगळे बुक्स काढते ती. आणि रिचेस तर आता मनीवर आहे सगळं. आणि जर एखाद्याच्या आपण म्हंटल ठीक आहे हे मॅजिक बुक नाही करायचं, थँकफुलनेस वगैरे काही नाही करायचं, तर 4 वर्ष एखादा माणूस कंपनी चालवतोय, तर तो गेला का वर्ल्ड ट्रॅव्हलला? तो झाला का फिनान्शियली फ्री? तो झाला का हेल्दी? तेवढा तेवढा हॅपीनेस त्यांनी आणला का त्याच्या जीवनात? आणि तो कंपनीच्या एम्प्लॉईजला पगार देऊन वाकड्या तोंडाने पगार देत असेल, तर हिने लाखो लोकांच्या लाईफ मध्ये इन्फ्लुएन्स केला. एवढं होणार आहे का? हे कशाने शक्य झालं? काहीतरी तिचा मोठा होता, इंटेन्शन चांगलं होतं आणि ती थँकफुलनेस मध्ये होती की मला लोकांना द्यायचंय. तर ह्या गोष्टींमुळे ती 4 वर्षात एवढं पूर्ण करू शकली. नाही तर आपण बघतोच आहे 4 वर्षात कोणती कंपनी, कोणते स्टार्टअप एवढे फार बूम करताय. खूप काहीतरी रेअरली खूप पॅशनेट लोकांचे, आणि त्या लोकांचं पॅशन आणि ते पण त्यांची पण हंगर वेगळी असते, त्यांचं इंटेन्शन वेगळं असतं, त्यांचंच होतं. नाही तर काही स्टार्टअप आत्ता सुरू झाले, 4 महिन्यात बंद होऊन ते वाइंड अप पण झाले. त्याच्यामुळे त्या लेवलला जर ती 4 वर्षात गेली असेल तर तिचे इंटेन्शन, तिचा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, तिचं लॉ ऑफ अट्रॅक्शन किती लेवलचं होतं. नाहीतर मग हमाल पण तर रोजी वाहतोच आहे, बिल्डिंगचे ते तर काम करताय 12 तास, मग ते का 4 वर्षात सक्सेसफुल नाही होते? The very first desire that I received was bringing joy to millions of people through my work. तर तिची पहिली डिझायर ही होती, पहिली डिझायर होती जी लोकांसाठी होती. त्याच्यामुळे तिला सक्सेस मिळालं की लोकांच्या आयुष्यात, मिलियन्स ऑफ लोकांच्या इच्छात मी बदल घडवू थ्रू माय वर्क. द रेस्ट ऑफ माय डिझायर्स मॅजिकली फॉलोड. ह्या मोठ्या, तिचा विजनच एवढा मोठा होता ना, जसं रतन टाटांचं, की मी एवढं सगळं करेल की म्हणजे चांगुलपणासाठी, देशासाठी, माझ्या एम्प्लॉईज साठी करेल, तर आपोआप त्यांना पैसा, पाणी, प्रगती सगळं मिळतं. टाटांच्या पुढे कोण आहे आता? आता अंबानींनी पण तो जेवढा लग्नात खर्च केला असेल, पण त्यांनी त्या गोष्टींना दिलं पण ना, त्यांनी इंडियन कल्चर प्रमोट केलं, इंडियनचे ग्रोथ म्हणजे लोकल जे गोष्टी होत्या, लोकल बिझनेसवाले होते, त्यांना त्यांनी पुढे आणलं. त्यांनी पण किती एम्प्लॉईजला एम्प्लॉयमेंट दिली, तर त्या दुवा त्या सगळ्या लागून आपण आपोआप पुढे जातो. आता काल मी तुम्हाला हिरे व्यापारीचा तो पाठवला होता पॉडकास्ट, तो कोणी कोणी बघितला? त्या माणसाचे गोल बिझनेस हाय करणं नव्हते, त्याचे की मी माझ्या गुजराती माणसांना, माझ्या एम्प्लॉईजला, माझ्या फॅमिलीला, म्हणजे त्या लोकांच्या फॅमिलीला काय काय देऊ. त्यांनी 4 व्हीलर द्यायची त्याला काहीच गरज नव्हती. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त सॅलरी त्याच्या कंपनीत आहे. त्याच्या पोरांना एज्युकेशन दिलं जातंय, बायकांना सोनं नाणं दिलं जातंय, एम्प्लॉईला बोनस दिला जातोय. हे का? त्याच्या कंपनीत जेव्हा परवडत नव्हतं प्रॉफिट, तरी पण तो जेवण देत होता दुपारचं, ते लोक घरी जाऊ नये म्हणून. आणि त्यांनी ती व्हॅल्यू बिल्ड केली. तुम्ही जर कालचा तो पॉडकास्ट मी पाठवलाय तो बघा, त्याच्यात इतक्या लर्निंग आहे, ग्रॅटिट्यूड, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि तो स्वतः, तो माणूस सिक्रेटला खूप बिलीव्ह करतो. तो मूवी त्याने 17 वेळा पाहिला. त्याला इंग्लिश समजत नाही, ते इंग्लिश, हिंदी सगळं पाहिलं त्याने. एक्सक्यूज मी, हा 2 मिनिटं थांबा.
तर त्यामध्ये त्याने सांगितलंय, जेव्हा आपल्या कामाचं जे पण असतं, आपण लोकांसाठी जेव्हा आपण करायला लागतो ना, गिव्हिंगची भावना जेव्हा येते, तेव्हा आपलं सगळं ग्रो होतं. जेव्हा आपल्याला फक्त पाहिजे 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 असतं ना, आणि ठीक आहे आता आपण काही देऊ नाही शकत आहे, आपण मिलियनेअर बिलियनेअर नाहीये, तर आपण थँक्यू तर म्हणू शकतोय ना. आपण कोणाला थँक्यू पण नाही म्हणू शकलो, तर मग किती भिकारी आपण. काहीच नाही आपल्याला द्यायला, म्हणायला पण काही नाही. फक्त मी सॅलरी देतोय जेवढी ठरली आहे, माझ्या एम्प्लॉईला सॅलरी दिली, जा तिकडे घरी, तुमचे काही उपकार नाहीये, तुम्ही सॅलरी घेतली आणि काम केलं. इतके कृतज्ञ जर आपण असू, किंवा माझ्या कस्टमरला त्यांनी ऑर्डर दिली, तर आपण त्यांनाही थँक्यू म्हणू शकतो. आपल्याला भाजीवाल्याने भाजी दिली, ठीक आहे आपण पैसे दिले, पण तो तिथे बसलाय उन्हात अन्नाचा. तर हे थँकफुलनेस जेव्हा आपल्यात येईल, आपल्याला गिव्हिंगची भावना येईल, समोरच्या बद्दल चांगलं वाटेल, त्याच्यावर आपण मॅजिक डस्ट टाकू, तर त्याच्याने आपल्याला मिळतं. मग हे बाय प्रॉडक्ट आहे, पैसा आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या बाय प्रॉडक्ट म्हणून येतात. आणि त्याच भावनेने मी हे फ्री मॅजिक बुक पण करते, की पहिले आपण गिव्हिंग टू रिसिव्हिंग आपोआप होऊन जातं त्याच्या मागे. The very first desire that I received was bringing joy to millions of people through my work. The rest of my desires magically followed, and one by one, as they appeared before my very eyes, I crossed them off my list. तर तिची पहिली डिझायर टॉपची, तिने लोकांना हेल्प करणं, इन्फ्लुएन्स करणं ठेवली, आणि त्याच्या मागे तिची वन बाय वन डिझायर पूर्ण होत गेली. आणि एक 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 इतकी पटापट टिक झाल्या तिच्या, 4 वर्षात एवढ्या मोठ्या मोठ्या डिझायर पूर्ण झाल्या. So now, if it's your turn to use gratitude's magical power to make your desire appear before your very eyes. At the start of the day, take your top 10 desires list that you created, read through each sentence and desire on your list, and for 1 minute, imagine or visualize that you have received your desire. Feel as much gratitude as you can and as if you have इट नाऊ. तर तिने काय सांगितलं, की आपण ग्रॅटिट्यूडची मॅजिकल पॉवर आपल्या डिझायर साठी वापरायची, आपल्या समोर डोळ्यांसमोर त्या पूर्ण होताना बघायच्या आहेत. तर ते काय करायचं, स्टार्टिंगला, डेच्या स्टार्टिंगला, सुरुवातीलाच टॉप 10 डिझायरची लिस्ट आपण घ्यायची आहे, त्यांनी सांगितलं. आणि टॉप 10 डिझायरची लिस्ट आता तुम्ही जी पहिल्या दिवशी केली असेल, दुसऱ्या दिवशी केली असेल, कोणी स्वप्नांची आपली यादी, की काय बनवायचंय, काय अचीव्ह करायचंय, तर ती आज परत फ्रेश पेजवर लिहा. कारण आपले स्वप्न आहे ना, आपण जेवढ्या वेळा लिहू ना, तर आपल्यात नवीन काहीतरी क्लिक होतं. हे क्लिक होतं की हे बरोबर आहे का, हे क्लिअर आहे का, हे क्रिस्टल क्लिअर डिझायर आहे का, हिचे मी कशी अचीव्ह करणार, किंवा एक आयडिया जनरेट होते, ती आपल्याला परत दिसते, काहीतरी स्ट्राईक होतो, एखादा पॉइंट सुचतो. तर तुम्ही एकच आन्सर, जसं एक्झामला आपण लिहितो, तर ते प्रत्येक वेळेस लिहिल्यावर अजून फाईन फाईन होत जातं बघा. एकदा पाठ केल्यावर आपल्याला कच्चं पक्क येतं, मग दुसऱ्यांदा जरा चांगलं येतं, तिसऱ्यांदा एकदम भारी येतं, चौथ्यांदा आपला काहीतरी कॉन्फिडन्सच वेगळा होऊन जातो, काय आन्सर आलं, वा वा वा, लाजवाब, स्वतःच्याच आपण प्राऊड फील करतो. तर तसं असतं. तर ड्रीम लिस्ट पण आपल्याला वाटतं मी एकदा लिहिली, कशाला लिहायची परत. तसं नाहीये, तुम्ही जेवढ्या वेळा ती लिहित जाल, तुमच्या डोक्यात नवीन काहीतरी प्रकाश पडेल, नवीन आयडिया सुचेल, किंवा अजून क्लॅरिटी येईल. म्हणजे आपल्याला पहिले गाडीच घ्यायची समजेल, मग नंतर कळेल अरे ह्या कलरची, मग नंतर कळेल अरे ह्या ब्रँडची, मग नंतर कळेल की आता ही टेक्नॉलॉजी आली आहे, मग त्याच्यात ती टेक्नॉलॉजी असली पाहिजे. म्हणजे अशी ती लिस्ट आहे ना आपली, क्रिस्टल क्लिअर आणि फाईन होत जाते. आत्ताच आम्ही गाडी घेतली 2 वर्षापूर्वी, 2-3 वर्षच झाले, किया घेतली, आणि काहीच विषय नव्हता आमचा. मी आहे ना ऑफिसला तेव्हा वर्क फ्रॉम होम, कोविड नंतर 1 वर्ष वर्क फ्रॉम होम होतं. मी ऑफिसला जायला लागले, आणि अचानक माझ्या हसबंडच्या डोक्यात काय आलं, की आपण ही गाडी बदलू, 7-8 वर्ष झाले, बोर झाले. आणि ती गाडी एकदम चांगली होती, आमचा काही विषय पण नव्हता, तिचं लोन जस्ट संपलं होतं, एक तो 5-6 महिन्यापूर्वी. म्हटलं आता जस्ट लोन फ्री झालोय आपण, आता रिलॅक्स चिल करू. आणि लगेच यांचं म्हणणं दुसरी गाडी घ्यायची. पहिली पण चांगली चांगली आमची बजेटच्या आउट ऑफ बजेट जाऊन घेतली होती, आणि दुसरी परत घ्यायची म्हटलं, कशाला, काही गरजच नाही. पण मी ऑफिसला गेली, आणि त्यांनी मला काहीच न सांगता सुरू करून दिलं, त्याचं जुन्या गाडीचं व्हॅल्युएशन काढलं, हे ते ते, आणि नवीन गाडीचं बघायला पण सुरू केलं. मी ऑफिसला आहे तेव्हा ते जाऊन यायचे, मला माहिती नाही. आणि एक दिवस माझ्या ऑफिसच्या रस्त्यात कियाचं शोरूम आहे, तर त्यांनी सांगितलं इकडे उतर कॅबने, आणि मी इथे. आणि तिथे माझे रिलेटिव्ह ते, आणि ते उभे आहेत, आणि ते कोटेशन काढतायत. आणि मला गाडी पण नव्हती घ्यायची, माझी डिझायर पण नाही, काहीच नाही. पण तेव्हा आपण गाडी पहिले बसून बघतो ना, मी अशी शोरूम मध्ये गेली, त्यांनी गाड्या दाखवल्या, की याची सेल्टॉस आहे, आणि दुसरी ती होती, सेकंड लेवलचं व्हर्जन होतं, ती 10-12 लाखाची काहीतरी होती, आणि एक सेल्टॉस होती. तर आमचं व्हर्जन फक्त 10-12 लाखाचंच बजेट होतं. त्याच्या पुढे तर काही म्हणजे विचारच नव्हता की गाडी घ्यायची आहे. तर मी म्हटलं जस्ट ते आले म्हणून बघून बघून घेऊ फक्त आपण. तर मी त्या गाडीत जस्ट बसली,
आणि मला काय माहिती ते सगळं इंटेरियर, मी तोपर्यंत तेवढ्या लेवलची गाडी म्हणजे स्वतःची घ्यायची ह्या अँगलनी कधी बघितलंच नव्हतं. तर मी बसली आणि मला ते इंटेरियर एवढं फील झालं की त्या क्षणी मला झालं की यार ही गाडी आपली असली पाहिजे. आणि त्याच्या पुढे मी त्याला काहीच वाईब नाही दिली, काही नाही, पण त्या क्षणी इतक्या आतून ती डीप डिझायर झाली की मला घ्यायची तर ही गाडी, नाही तर कोणतीच नाही. आणि त्याच्यावरून आमचं खूप हे झालं की त्यांना वेगळी गाडी घ्यायची होती, त्यांचं बजेट कमी होतं, मी तर 10-12 लाखाचीच घेत होतो. किंवा मग आपण रिसेलमध्ये 16-17 लाखाची, मग ती 10-12 लाख मध्ये रिसेलवाली घेऊ. म्हटलं घ्यायची तर नवीन घ्यायची, नाही तर गाडी अजून घ्यायची नाही 2-3 वर्ष, आणि घ्यायची तर तीच घ्यायची मला. मग असं सगळं डिस्कशन होत होत गेलं. शेवटी त्यांना म्हटलं तुम्हाला जे पटतंय ना ती तुम्ही घ्या, माझं काही म्हणणं नाही. आणि मग ते बुकिंग करायला गेले, मी नव्हतीच तिथे बुकिंग करायला गेली, तर ते दुसऱ्या कंपनीची त्यांना जी आवडत होती ती गाडी बुक करायला गेले. आणि ते गेले आणि तिथे काहीतरी इश्यू असा झाला की त्या माणसाने नीट प्राइसिंगच नव्हती दिली. म्हणजे जे आमचं बजेट आम्ही खूप एक्सटेंड करत होतो त्यात अजून त्यांनी बजेट 1 लाख वाढवून दिलं. मग ह्यांचं डोकं सटकलं, ते भांडण झालं की तू नीट क्लॅरिटीने का आम्हाला आधी सांगितलं नाही, आम्ही बुकिंग करायला आल्यावर तू सांगतो 1 लाख जास्त, असं तसं वेटिंग पिरियड हे ते सगळं त्यांनी क्लिअरली तेव्हा सांगितलं त्या सेल्स पर्सनने. मग हे गेले आणि जी गाडी मला आवडली होती ती बुक झाली. आणि त्यांनी मला फोन केला की तुला ती आवडली होती, तो कलर आवडला होता, ती बुक झाली. तर कसं काय, तू तर त्या गाडीला गेला, त्या शोरूमला गेला सकाळपासून, म्हणजे आम्ही 8 दिवस त्या गाडीवर. आता मी म्हटलं जाऊ दे, त्यांचं मन आहे, हजबंडचं जे मन आहे ते जास्त चालवणार आहे गाडी माझ्यापेक्षा, त्यांना ऑफिसला जायचंय, त्यांचा कन्व्हिनियन्स महत्वाचा आहे, माझी आवड महत्वाची नाहीये. मी सेकंडरी ठेवलं स्वतःला. आणि काहीतरी असे सर्कमस्टन्सेस झाले की तीच गाडी आली आणि तेच मला जो फील जो पाहिजे होता तर तो झाला. तर म्हणजे आपल्याला असं होतं की ती क्लॅरिटी तिथे जाऊन मिळते की ते इंजिन, त्या गोष्टी, तो कलर. तर तुम्हाला ते स्वप्न जाऊन बघायचे पण असतील ना, की तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचाय, घर घ्यायचंय, रो हाऊस घ्यायचंय किंवा कोणतं फार्म हाऊस घ्यायचंय, तिथे जाऊन एकदा बघा. तुम्हाला ती वाईब येईल आणि तेवढं क्लिअर होईल की नाही हे असं मला नकोय, असं नकोय, काय पाहिजे काय नाही, ते सगळे डिटेल्स क्लिअर होतील. त्यामुळे आपली लिस्ट सारखी सारखी करायची आणि ते जाऊन तिथे रियालिटीमध्ये पण बघायचं की हे कसं आहे, ते कसं आहे. जर गाडी घ्यायची असेल तर टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा. फ्लॅट बंगलो घ्यायचा असेल तर तिथे जाऊन बघा, व्हिजिट करून बघा, तो कोणत्या रोडला, कोणत्या लोकेशनला. आपली लिस्ट फाईन फाईन ट्यूनला जाते मग ती, आणि फ्रिक्वेन्सी आपली इतकी ट्यून होते ना मग, की एक्झॅक्ट फीचर्स एक्झॅक्ट डोळ्यांना तेच व्हिज्युअलाइज होतं. दुसरी गाडी मला व्हिज्युअलाइजच होत नव्हती. किती भारी फीचर असो, किती काही, आणि ते आमच्या बजेटच्या खूप अव्वाच्या सव्वा आम्ही घेतली. पण ठीक आहे, झालं एक उलट ते पहिल्या गाडीचं जेवढं लोन होतं त्याच्यापेक्षा हे 1 वर्षात फुल झालं, पूर्ण पे पण झालं. मग असं सगळं होतं आपल्या मनानुसार. फक्त आपण तेवढं क्रिस्टल क्लिअर पाहिजे. तर रीड थ्रू इट सेंटेन्स अँड डिझायर. तर आपण प्रत्येक त्या 10 डिझायर लिहायच्या आहे. त्या डिझायरच्या त्या लिहून एक एक डिझायरला 1-1 मिनिट व्हिज्युअलाइज करायचंय. जर तुम्ही टॉप 3 डिझायर घेतल्या आणि त्या तुमच्या खूपच आता डेस्परेशन, म्हणजे त्या खूपच अर्जंट किंवा त्या आता झाल्याच पाहिजे अशा असतील, तर त्या 3 घेऊन 8 मिनिटं व्हिज्युअलाइज करा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सेन्सेस, मी आधी स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा, आपण सगळे सेन्सेस यूज करा. की डोळ्यांनी मी ती कशी बघतोय ती गोष्ट, हाताने मी कशी फील करतोय, त्याचं काय स्मेल येतोय, किंवा मी ते गाडी घेतली समजा तर मी काय बनवणार आहे त्या दिवशी, किंवा मी हॉटेलला जाणार तर काय खाणार, कसं सेलिब्रेट करणार, काय वास येणार, काय टेस्ट येणार, मी कसे पेढे वाटणार, ते सगळं, किंवा फुलांची माळ घालणार तर मला फ्रेश फुलांचा वास येणार. म्हणजे सगळे सेन्सेस इन्व्हॉल्व करून तुम्ही 8 मिनिटचा अलार्म लावून ते करू शकता. हिने 1 मिनिट सांगितले, मी अजून जास्त जाऊन 8 मिनिट आणि विथ सगळे सेन्सेस. पण नसेल वेळ, हे एकदा तरी दिवसात 8 मिनिटाचं करा. आणि जेव्हा आपल्याला मध्ये बसलोय, आपल्याला मीटिंग मध्ये वेळ आहे, कधी वेळ आहे मध्ये, तर 1-1 मिनिट तरी आपली डिझायर व्हिज्युअलाइज करा. आणि एवढा ग्रॅटिट्यूड द्या, एवढं थँकफुल राहा त्या गोष्टीला की जशी ती आत्ता आपल्या हातात मिळालेली, ती कारची चावी, त्या घराची चावी, तो बिझनेस सेट झालाय तेवढा, मग अकाउंटला आपल्या ती सॅलरी तेवढं आलंय, प्रॉफिट वगैरे रेव्हेन्यू झालाय, असं इमॅजिन करा. आता कॅरी युअर डिझायर लिस्ट विथ यू today in your pocket on at least 2 occasions in the day. Take out your list, read through it and feel as much gratitude for each one as you can, as though you have received it. तर तुम्ही मिळाली याच पद्धतीने त्याला ग्रॅटिट्यूड करायचंय. If you want your desire to come more quickly, I would highly recommend that you carry your desire list with you in your wallet or purse from this day forward. And whenever you have time, open it up, read through it, and feel as much gratitude as you can for each one. When your desires appear before your very eyes, cross them off your list and add more. And if you are like me, each time you cross a desire off your list, you will be in tears of joy
बिकॉज व्हॉट सीम्ड इम्पॉसिबल वॉज मेड पॉसिबल थ्रू द मॅजिकल पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. तर ती काय बोलली, आजपासून तुम्ही ती लिस्ट बनवा, एका कागदावर लिहा आणि ते तुमच्या वॉलेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि ते तुमच्या सोबतच राहू द्या, कॅरी करा, ते जिथे जाल तिथे कॅरी करा आणि त्याला थँक्यू 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 म्हणत राहा. जेव्हा पण तुम्हाला मध्ये वेळ मिळाला तर ती बघत राहा आणि त्याचा ग्रॅटिट्यूड फील करा. आणि जेव्हा ती डिझायर पूर्ण होऊन जाईल, तेव्हा तुमच्या समोर, डोळ्यासमोर ती डिझायर पूर्ण होऊन जाईल, तेव्हा ती क्रॉस करा आणि नवीन एक डिझायर ऍड करा, त्याच्यामध्ये नवीन ड्रीम ऍड करा. हे एक पूर्ण झालं, दुसरं आलं असं. पण जर तुम्ही इमोशनल असाल तिच्यासारखे आपण, तर आपण स्वप्न पूर्ण झाल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतच ना, की आपली इच्छा पूर्ण झाली, खुशी की असू, ते येतातच ना. तर ते त्या काळी एक इम्पॉसिबल ड्रीम वाटत होतं, एक इम्पॉसिबल ड्रीम वाटत होतं, ते आज पूर्ण झालंय आणि मी क्रॉस करतोय. तर ते क्रॉस करताना आपल्या डोळ्यात पाणी येईल, बिफोर युअर व्हेरी आईज, ते तर आपल्या डोळ्यासमोर होईल आणि आपल्या इथे टीअर्स ऑफ जॉय येतील. तर मला हे इमॅजिन झालं की जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असेल, तेव्हा जिजामातांना कसं वाटलं असेल, की त्यांनी पोटात असताना पासून तर ते इम्पॉसिबल ड्रीम इमॅजिन केलं आणि एक राजा स्वतःचा राज्याभिषेक करतोय. त्यांच्या पप्पाने नाही दिलं राज्य, कोणी नाही, ही क्रिएटेड हिमसेल्फ, आणि स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेतायत. म्हणजे त्या यांनी तर त्या ते गुरु जे आले होते, पुजारी आले होते, त्यांनी ज्यांनी राज्याभिषेक केला, त्यांनी तर त्यांना हाताने पण गंध नाही लावला, पायाच्या अंगठ्याने लावला होता, की ते क्षत्रिय नाही, की काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम होता त्याच्याने. पण तरी ते कोणी काही मानो, पायाने गंध लावूया, हाताने, पण त्या माणसाने स्वतःचं राज्य क्रिएट करून आणि ते अचीव करून दाखवलं, इम्पॉसिबल ड्रीम. तर आपल्या डोळ्यासमोर पण अशा गोष्टी पूर्ण होऊ शकतात, फक्त आपल्याला तेवढं, म्हणजे मेहनत तर आहेच, पण आपल्या चांगल्या भावना जागृत असल्या पाहिजे. तर बिफोर युअर व्हेरी आईज, count your blessings, make a list of 10 blessings, write why are you grateful, reread your list, and at the end of each blessing, say thank you, thank you, thank you, and feel as much grateful for that blessing as you can. As the start of the day, take your top 10 desires list that you created. तर पहिले सकाळच्या 10 लिस्ट झाल्या, मग सकाळचा उद्याचा दिवस स्टार्ट होताना आपली टॉप 10 डिझायर आत्ताच लिहून घ्या. एका पेजवर 10 डिझायर तुमच्या ज्या आहेत त्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजे. खरं तर आता आपल्या डिझायर आहे त्या टॉप 10 आहे, आपल्याला पाहिजेच आहे, म्हणजे आपले स्वप्न तोंडावर असले पाहिजे. जर ते नसतील तर मग ते आपले स्वप्नच नाही. मग आपण कुठेतरी रॅन्डम फिरतोय मग, असं आहे. तर ते टॉप 10 डिझायर आपल्या लिहा आणि त्या आपल्या जवळ ठेवा. रीड थ्रू इच सेंटेन्स अँड डिझायर ऑन युअर लिस्ट अँड फॉर 1 मिनिट इमॅजिन ऑर व्हिज्युअलाइज दॅट यू हॅव रिसिव्ड युअर डिझायर. फील ॲज मच ग्रॅटिट्यूड ॲज यू कॅन. तर एक एक सेंटेन्स एकेका डिझायर साठी लिहा आणि 1 मिनिटासाठी व्हिज्युअलाइज करा की ते पूर्ण झालंय. आणि जर आपण सकाळी मेडिटेशन सारखं कोणी बसत असेल, उठल्यावर जनरली आहे ना 5-10 मिनिटं आहे ना बसून उठायचं. एकदम असं उठलं डायरेक्ट कामाला लागलं आणि काहीतरी गणगण करत गेलो किंवा काहीतरी फोन बघितला, हे नका करत जाऊ. कारण आपलं माइंड आहे ना सकाळी खूप छान अवस्थेत असतं, सबकॉन्शियस जागं असतं. तर तेव्हा आपण थोडं 10 मिनिटं 15 मिनिटं बसलं पाहिजे. थोडं मेडिटेशन, ध्यान किंवा सूर्य बघा, खिडकीतून बघा, काहीतरी असं स्वतःला मॅजिक फुटस्टेप करा, काहीतरी त्याच्यामध्ये ठेवा चांगल्या फ्रिक्वेन्सीमध्ये. लोक उठल्या उठल्या फोन बघतात, लगेच उठलं का न्यूजपेपर आलाय. अरे सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट आहे न्यूजपेपर, ही टॉप हेडलाईनच निगेटिव्ह असते. कोणती चांगली हेडलाईन असते? साहित्य संमेलन जरी झालं तरी त्याच्यात काय वाईट झालं? त्या अध्यक्षपदावरून कोणाच्या मारामाऱ्या झाल्या, मुख्यमंत्री झाला त्याच्यासाठी कोणी काय ब्राईब दिली, कोणी काहीतरी कुरघोड्या केल्या, ही न्यूज टॉपला असते पहिलंच मोठी. आणि आपण ते सबकॉन्शियसला उठल्या उठल्या घालतो. आणि प्लस मोबाईलवर कोणाचे स्टेटस काय, कोणाचे स्टेटस काय, काय काय रॅन्डम कचरा, आपण असा कचरा 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 जमा करत असतो तो कंटिन्यू. तर सकाळी 10-15 मिनिटं, अर्धा तास, जमलं तर 1-2 तासही, म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण रेडीच होऊन जाल ना, सगळा नाश्ता पाणी करून आंघोळ करून, तेव्हाच मोबाईल बघायच्या. तर मी तर बघतच नाही. सकाळी उठलं का आपण 10-15 मिनिटं त्या झोनमध्ये राहायचं, मग ब्रश वगैरे, आंघोळ, स्वयंपाक, जे मुलांना डबे हे ते सगळं करायचं. सगळे गेल्यावर मी तो मोबाईल बघते. आणि जर तुम्हाला ऑफिसच असेल तर ऑफिसला लगेच पहाटेच नसतं सुरू होत आपल्याला. तर ते आपण आवरून नाश्ता करून, नाश्ता पण चांगल्या भावनेत करून, आणि मग मोबाईल उघडा, मग लॅपटॉप उघडा कामाचा. पहिले तुमचा माइंडसेट सेट करा चांगला, स्ट्रॉंग माइंडसेट सेट करा, आणि मग ते निगेटिव्हिटीला तुम्ही फेस करू शकता. तुम्ही ती निगेटिव्हिटी सकाळी सकाळी डल काहीतरी घ्यायची न्यूज, आणि मग झालं, गेला दिवस, कोलमडला आपला पूर्ण. तर ते करत जाऊ नका. तर कॅरी युअर डिझायर लिस्ट with you today in your pocket on at least 2 occasions in the day. Take out your list, read through it, and feel as much gratitude as you can.
तर आपण ती पॉकेटमध्ये ठेवायची, 2 वेळा तरी त्या लिस्टला बघायचंय, वाचायचंय आणि त्याच्याबद्दल थँकफुलनेस, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि रात्री झोपताना मॅजिक रॉक करायचंय. तर हे सगळ्या प्रॅक्टिसेस आपण करायच्याच आहे. आणि कोणी कोणी पॉडकास्ट बघितला, फक्त मला मेसेज मध्ये तरी येस नो काहीतरी सांगा. कोणी बघितला कालचा पॉडकास्ट? तो पॉडकास्ट, माझं असं म्हणणं आहे, जे जॉब करत असतील त्यांना वाटतं बिझी आपण, पण जे जाता येता गाडी जे नेत असतील, जर फोर व्हीलर नेत असेल किंवा बसने जा, टू व्हीलरने जा, कसं पण, तर तुम्ही हेडफोन लावून तर ऐकूच शकता ना कॅबमध्ये. तेवढा तर वेळ असतोच, तिथे कोणी तुम्हाला काही करत नसतं. तर मी पण जॉबला जायची ना, मोस्टली माझ्या हेडफोनवर लुईस याचे अफर्मेशन किंवा असं काहीतरी चालू असायचं टू व्हीलरवर पण. तर माझी ही रिक्वेस्ट आहे की आपल्याला टाइम आहे ना असा स्पेशल मिळणारच नाही. जे जॉब करतात, बिझनेस करतात, त्यांना स्पेशल टाइम मिळू शकत नाही. आता हाऊसवाईफ असतील तरी मिळत नाही जनरली, मुलांमध्ये याच्यामध्ये. पण मी हेडफोन असे घेतले की ब्लूटूथचे आणि वायरलेस आहेत ते, डबीमधले जे असतात. तर ते हेडफोन लावून मी भांडे घासत असते, ते हेडफोन लावून मी ऐकत असते, ते तयारी म्हणजे जे काम करते जेव्हा दिवसात ना 2-3 तास तर मी ऐकत असते काहीतरी. तर त्याच्यामुळे आपण अशी सवय, कारण आता स्पेशली बसून आणि बुक्स वाचणं पण आजकाल राहिलं नाहीये, की आपण बसून बुक वाचू, मग ते एका बुक मधून घेऊ. आणि आजकाल पॉडकास्ट मला इतके आवडायला लागले ना, पॉडकास्ट ऐकणं. कारण त्या पॉडकास्ट मध्ये जेवढं तो माणूस बुक मध्ये लिहिल ना, ते बुक वाचायला आपल्याला 8 दिवस तर सहज लागतात, आणि त्याच्यातला इंटरेस्ट तोपर्यंत जातो, एवढे पेशन्स राहिले नाही. पॉडकास्ट मध्ये तो माणूस त्याची लाईफ सांगून देतो, पूर्ण लाईफ, त्या माणसाची लाईफ, इतका साधा माणूस आहे तो, त्याची पूर्ण लाईफ सांगून देतो तो. आता यांनी तो राज शमानीचे जे पॉडकास्ट आहे, तो माणूस, राज शमानी 4 वर्ष फक्त पॉडकास्ट घेतो. आफ्टर कोविड तो सुरू झाला, 21-22 मध्ये तो सुरू केलं त्याने पॉडकास्ट घेणं. आणि तो जस्ट 28 आहे, आत्ता 29 झाला तो, जस्ट आत्ताच कधीतरी. तर तो त्याने आता फ्रान्सच्या याचा घेतला, फ्रान्सच्या प्रेसिडेंटचा इंटरव्ह्यू घेतला. आणि त्या फ्रान्सच्या प्रेसिडेंट पण इतका इम्प्रेस्ड होता त्याच्यानी. त्यांनी त्याला विचारलं की तू किती वर्षाचा आहे? तो बोलला जस्ट 28च आहे माझं. आणि तो बोलला इतका यंग आहे, तू कधी स्टार्ट केलं? तो बोलले 4 वर्षापूर्वी. आणि त्याचे पॉडकास्ट वर्ल्ड मधले 4 वर्षापूर्वीच त्याने स्टार्ट करून वर्ल्ड मध्ये 25वा आहे. इंडियात तर तो टॉपलाच आहे, वर्ल्ड मध्ये 25. आणि त्याचं ध्येय असं आहे, त्यांनी सांगितलं 18 महिन्यामध्ये मी वर्ल्ड मधला 1 नंबर होणार आहे. आणि 15 मध्ये, टॉप 15 मध्ये इंडियन्स पण नाहीये ना, फ्रान्सचा पण पॉडकास्ट नाहीये, सगळे अमेरिकन्स आहे. टॉप 15 मध्ये सगळे अमेरिकन्स आहेत. आणि त्यांना तोडून त्याचं जायचं स्वप्न आहे. म्हणजे त्याचं किती आहे, त्याचं फोर्ब्स मॅगझिनवर त्याचा पहिला फ्रंट पेजला फोटो आलाय. आणि ते त्यांनी कधीतरी कोविडमध्येच लिहून ठेवलं होतं, 2021 का 18-16 मध्ये, की माझं फोर्ब्सवर फ्रंट पेजला मी येणार आहे. त्याच्या डायरीज तो दाखवतो, तो जुन्या त्या शॉर्ट्स मध्ये, युट्यूब शॉर्ट्स मध्ये, की त्यांनी काय काय स्वप्न लिहिले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर पॉडकास्ट ऐकणं मला खूप भारी वाटतं. त्यांनी आता विजय मल्ल्याचा पॉडकास्ट घेतला, प्लस तो झोमॅटोवाल्यांचा घेतला. आणि आत्ता रिसेंट आज कालच आला जो डिस्पेन्साचा, म्हणजे आता अमेरिकन्सचा तो पॉडकास्ट घेतो. म्हणजे तो केवढ्या लेवलला पोहोचलाय. आणि त्या माणसामध्ये 2-3 तासामध्ये आपल्याला पूर्ण त्याच्या जीवनाचा क्रक्स बघायला मिळतो. तर पॉडकास्ट तुम्ही नेहमी ऐकत जा. त्याच्यातनं खूप, आणि त्या लोकांनी खूप पुस्तकं वाचून ते सांगितलेलं असतं. आणि प्रत्येक पुस्तक डिटेल वाचलं पाहिजे असं काहीच नाहीये. त्याच्यातनं एक लाईन पण सांगितली ना, तर त्याचा आपल्याला सार मिळतो. आणि ते खूप पुस्तक वाचून, त्यांचे लाईफ जगून आणि ते रिअल एक्सपिरियन्स मधनं ते शेअर करत असतात. तर कालचा पॉडकास्ट तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर आज, उद्या, परवा, शनिवार, रविवार कधीतरी बघा. आणि बघायची काही गरज नाही, 2 माणसं बोलतात, ते हेडफोन लावून मोबाईल बंद करून ठेवून ऐकू शकतो आपण. काही नाही, कशातही ऐकू शकतो ट्रॅव्हलमध्ये. असं काही एकटं आपल्याला वेळच नाही मिळत, असं काही आपण परग्रहावर नाहीये. तर नक्कीच करा. चालेल, चला आपण आता मेडिटेशन करूया. डोळे बंद करा सगळ्यांनी. दीर्घ श्वास घ्या.
नाकातून श्वास घ्या आणि खोल तोंडाने श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. 4 म्हणेपर्यंत श्वास घ्या. 4 म्हणेपर्यंत रोका आतमध्ये श्वास आणि 4 म्हणताना श्वास सोडा आणि 4 म्हणत बाहेर रोका श्वास. 1 श्वास घ्या. 1 2 3 4 होल्ड करा. सोडा. 1 2 3 4 बाहेर थांबून ठेवा श्वास. 1 2 3 4 श्वास घ्या. 1 2 3 4 रोखून ठेवा. सोडा. 1 2 3 4 अवेअर व्हा श्वासाचे. नॉर्मल ब्रीदिंग. तुमचं टॉपचं आत्ता 1 नंबरचं ड्रीम कोणतं आहे ते आपण आता व्हिज्युअलाइज करू. सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. आता मी त्याचे डिटेल्स नाही सांगणार, ते तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही आता छान रेडी झाले, सकाळी आंघोळ वगैरे केली, छान फेवरेट नाश्ता केला आणि आज खूप शुभ पवित्र दिवस आहे. एक्साइटिंग डे. आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि आजच्या दिवसात मी ते करायला बाहेर पडतो. कोणाला गाडी घ्यायची, घर घ्यायचंय, कोणी जॉब इंटरव्ह्यूला चाललंय की इंटरव्ह्यू क्लिअर करायचा आहे, कोणाला रिलेशनशिप नीट करायचंय किंवा कोणाला हेल्थचा इश्यू सॉल्व्ह करायचा आहे. ते पण असेल ते छान दीर्घ वेळ तुम्ही इमॅजिन करा. मी म्युझिक चालू ठेवते फक्त. डोळ्यांनी बघा, हाताने फील करा. तुम्ही कोणाला पहिले ती न्यूज देणार आहे ते इमॅजिन करा. तुम्ही कसं सेलिब्रेट करणार आहे, कोण कोण असणार आहे सेलिब्रेशन मध्ये तुमच्या सोबत. काय खाताय, जिभेला टेस्ट फील करा. तुम्ही सगळे हसताय, खिदळतायत, शेअर करतायत न्यूज, सगळे तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतायत. इतके फोन येत आहेत सगळ्यांचे, जे जे जवळचे तुमचे आहेत, प्रिय लोक आहेत, त्या सगळ्यांचा तुम्हाला फोन येतोय
Congratulations, congratulations. Wow, so happy for you. Such a big news. You are wonderful. Yes, you finally did it. You are a warrior. Yes, you are a magician. मी करून दाखवलं. फायनली ते झालं. हे सगळे रिझल्ट तुमच्या हातात आहेत. आपण छान उड्या मारतोय, डान्स करतोय, खेळतोय, बागडतोय, मुलं आपण सगळेजण सेलिब्रेट करतोय. आपले सगळे ध्येय पूर्ण झाले. आपली विश लिस्ट. खरोखर धन्यवाद. युनिव्हर्सचा धन्यवाद, देवाचा धन्यवाद. आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली आपल्या कार्यात त्या सगळ्यांचा धन्यवाद. आपल्या सोबत आपल्या घरचे होते, पती पत्नी, मुलं, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, बहिणी, ऑफिसचे कलीग, पार्टनर्स, बिझनेस रिलेशन्स, कस्टमर्स, सप्लायर्स, वेंडर्स, ज्या पण लोकांमुळे आपल्या बॉस, सबऑर्डिनेट, कलीग, ज्यांच्यामुळे आपल्याला जे शक्य झालंय, जे स्वप्न अचीव झालंय, त्या सगळ्यांचा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप डीप मध्ये धन्यवाद. खूप कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही सगळे माझ्या लाईफ मध्ये आले आणि माझ्या स्वप्नांचा पाठ झाले आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यात तुम्ही योगदान दिलं. त्या सगळ्यांचा जेवढं डिटेल मध्ये इमॅजिन करता येते तेवढ्या डिटेल मध्ये इमॅजिन करा. सगळं पूर्ण झालंय मनापासून समोर तुमच्या डोळ्यांच्या आणि त्या डोळ्यांमध्ये आपले आनंदाश्रू वाहत आहेत. आपल्या घरचे आपल्या सोबत ते डोळ्यातून पाणी सगळ्यांच्या येत आहे की खूप आनंद होतोय, इतका आनंद होतोय की सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येते की ही अचीवमेंट खूप बिग अचीवमेंट आपण केली. थँक्यू 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 रॉन्डाबन, आम्हाला हे नॉलेज दिल्याबद्दल. मॅजिक बुकचं पण धन्यवाद की आम्हाला हे सांगितल्याबद्दल. आणि तुमचा सगळ्यांचा धन्यवाद जे तुम्ही इथे प्रेझेंट राहिले आणि आपण हे सगळं डिस्कस करतोय, नॉलेज शेअर करतोय त्याबद्दल. श्वासावर लक्ष द्या. बॉडी पुन्हा या. हात रब करा.